शासनाने नेमून दिलेले कर्मचारी अधिकारी आहेत हे वेळेवर येत नाही, यांच्यासाठी बायोमेट्रिक चालू करण्यात यावं. परंतु गेल्या 2025 पासून तर अद्यापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. बऱ्याच वेळेस त्यांचे आम्ही सांगितल्यानंतर लोकेशन दिल्यानंतर शक्यतो त्यांचे फोनच बंद होऊन जातात. नमस्कार, मुंबई आउटलुक चॅनलमध्ये आपलं सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तहसील कार्यालय सोयगाव या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. विषय आहे गौण खनिज उत्खनन होत आहे, त्यासाठी माननीय संदीप भाऊ इंगळे आणि दिलीप शिंदे यांनी वेळोवेळी अनेक वर्षापासून या तहसील कार्यालयाला वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत आणि मागे 3 जून 2026 रोजी ही उपोषण केले. माननीय तहसीलदारांनी यांची भेट घेऊन यांना आश्वासन दिले की संबंधित जो काही प्रकार आहेत त्यावरती आम्ही मार्ग काढूया. तर जाणून घेऊया नेमका काय प्रकार आहे संदीप भाऊ यांच्याकडून. नमस्कार, मी संदीप इंगळे की गेल्या काही वर्षापासून सन 2016 पासून आम्ही सोयगाव तालुक्यामध्ये जे होत असलेला भ्रष्टाचार आहेत, जो मुरुम उत्खनन असेल, वाळू वाहतूक असेल, या संबंधित तहसील प्रशासनाला आम्ही वेळोवेळी फोटो दिलेले आहेत, तक्रारी दाखल केलेल्या आहेत, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. तुम्ही ही जी कारवाईसाठी किती वर्षापासून तुम्ही तक्रारी देत आहे? आम्ही गेल्या 10 वर्षापासून हा संघर्ष आमचा चालू आहे आणि आम्ही 2022 मध्ये तक्रारींचं निवारण होत नसल्या कारणाने, वेळोवेळी दिलेल्या पत्रव्यवहाराचं उत्तर मिळत नसल्याने आम्ही मुख्यमंत्री मंत्रालय या ठिकाणी देखील जाऊन आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं की विभागीय आयुक्तामार्फत समिती स्थापन करून झालेल्या भ्रष्टाचाराची आम्ही सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू. ही जी चौकशी करण्यासाठी आश्वासन दिलेले आहे तर ती कुठपर्यंत झाली किंवा नाही झाली, तुम्ही त्याचा फॉलोअप कसा घेतला? आम्ही फॉलोअप घेतला, परंतु आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडनं कोणतंही अद्यापपर्यंत पत्रव्यवहार नाहीये. अच्छा, हे साधारणतः ही कोणत्या साली तुम्ही हा पत्र दिला होता? 2022 मध्ये. त्यानंतर कोणतेही तुम्हाला आश्वासन? नाही. अच्छा, आता तुम्ही 3 जून 2026 रोजी, म्हणजे आजची 16 तारीख आहे आणि काही दिवसापूर्वी तुम्ही जे काही तुम्ही आंदोलन उपोषण वगैरे केलेले होते ते कशा पद्धतीने होते? आम्ही 2025 मध्ये एक तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने 18 मागण्या केल्या होत्या. त्या 18 मागण्यांमध्ये की तहसील कार्यालयामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, त्यामध्ये की आमच्यासारख्या दिव्यांग लोकांवर होणारा अत्याचार असेल, त्यांच्याकडनं आर्थिक लूटमार जी होतीये, राशन कार्डच्या नावानं असेल, त्यातल्या त्यात संजय गांधी विभागाच्या माध्यमातून असेल, केवायसी करण्याचं आता जे काढलेलं आहे याच्यामध्ये 100 रुपये घेतले जात आहेत. तर अशा स्वरूपामध्ये की आम्ही 18 तक्रारी केलेल्या होत्या की जे शासनाने नेमून दिलेले कर्मचारी अधिकारी आहेत हे वेळेवर येत नाही, यांच्यासाठी बायोमेट्रिक चालू करण्यात यावं. परंतु गेल्या 2025 पासून तर अद्यापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणजे संबंधित अधिकारी वेळेवर येत नाही आणि कधीही येतात कधीही जातात असं तुमचं आरोप आहे. त्याच्यावरती तुम्ही माननीय वरिष्ठ जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा महसूल अधिकारी असतील किंवा मंत्री वगैरे असतील, यांच्या कोणाकडे ही तक्रार दिलेली आहे? हो, आम्ही मागच्या 1 वर्ष अगोदर ज्यावेळेस दिलीप स्वामी सर आमच्या सोयगावच्या दौऱ्यावर आले होते, जिल्हाधिकारी, तर त्यावेळेस ते तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांजवळ आम्ही 36 तक्रारींचा एक अर्ज दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या 18 तक्रारी तर आहेच, परंतु सोयगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत पासून तर तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, यांच्या विविध तक्रारी आम्ही त्या अर्जामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तुमचा मुख्य जो तक्रार आहे मुख्य ते गौण खनिज उत्खनन आहे. तर या संदर्भात कोणत्या कोणत्या गावाचे तुम्ही जिओ टॅगिंगने जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते आता श्रोत्यांना आपण दाखवणारच आहोत, पण किती गाव आहेत की जिथं अवैधरित्या उत्खनन झालेलं आहे? कोणते कोणते? सोयगाव तालुक्याचा भाग जो चालू होतो मोळाई पासून, तर मोळाई नंतर किनी, त्याच्यानंतर तुमचं हनुमंतखेडा असेल, बनोटी असेल, तिडका, घोसला, वरठाण, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोंदेगाव, इकडं निमखेडी, त्याच्यानंतर कौली, बोलखेडा, जरंडी आणि माळेगाव, पिपरी, कंक्राळा, सोयगाव, तसेच की इकडे सावळबाऱ्यापर्यंत. अच्छा, तर ह्या असे असंख्य म्हणजे जेवढे पण तालुक्यातले जेवढे पण गाव आहेत, तुम्ही जेवढे पण बोलले तर त्याच्यापैकी जेवढे पण पश्चिमेकडचे आहेत ते सगळे गावं तुम्ही कव्हर केले. आणि स्वतः विशेष करून इंगळे सर, संदीप भाऊ हे दिव्यांग आहे आणि त्यांचे हे दिव्यांग वाहन जे आहे या वाहनावरती 2 जण जाऊन तिथं
त्या लोकेशनला जाऊन संबंधित व्हिडिओ शूटिंग करतात आणि ती मान्य तहसीलदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दाखवतात. परंतु अर्ज केल्यानंतरही त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते? त्यांची प्रतिक्रिया अशी असते, आम्ही चौकशी करतो आणि कारवाई करतो. परंतु बऱ्याच वेळेस त्यांचे आम्ही सांगितल्यानंतर लोकेशन दिल्यानंतर शक्यतो त्यांचे फोनच बंद होऊन जातात. हे उत्खनन कोणत्या प्रकारे होत आहे? याच्यामध्ये की जो मुरुम आहे या काही आमच्या सोयगाव तालुक्यामध्ये काही प्लॉटिंग झालेले आहेत. अच्छा. या प्लॉटिंगवर त्यांनी अवैधरित्या वाहतूक करून टाकलेला आहे. त्यामध्ये जे जे काही रस्त्याचे कामं असतील काही ठिकाणी असेल, परंतु विना परवानगी उत्खनन झालेलं आहे. अच्छा. आमच्या काही लोकांनी तक्रारी आम्हाला सांगितल्यात, ऑफ कॅमेरा पण सांगितलेलं आहे की आमच्या शेतातून उत्खनन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती कोणतीही तक्रार केल्यानंतर कोणतीही कारवाई होत नाही. तर तुमच्याकडे असे कोणी शेतकरी आले होते की बा त्यांच्याकडे त्यांच्या शेतामध्ये उत्खनन झालेलं आहे म्हणून? हो, झालेलं सांगितलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडनं त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 100 ब्रास मुरुम लागतोय आणि त्यांनी हजारो ब्रास त्या ठिकाणाहून उत्खनन केलेलं आहे. तुमच्या या उपोषणाच्या माध्यमातून किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करत आहात, तर याच्यामध्ये एकंदरीत किती ब्रास उत्खननाची परमिशन किंवा खडी वगैरे ते परमिशन कोणत्या गोष्टीची आणि किती आहेत त्याची क्वांटिटी माहिती का? याच्यामध्ये की शासनाकडे त्यांनी जे उत्खननसाठी परवानग्या घेतलेल्या आहेत, पहिला मुद्दा तर तहसीलदार साहेबांना 500 ब्रासच्या वर तर उत्खनन परवाना द्यायची अधिकार नाहीये. परंतु ज्या ठिकाणी 500 ब्रासचं उत्खननची परवानगी घेतलेली आहे त्या ठिकाणी आजही आता माळेगाव पिंपरी एक असं पाझर तलाव आहे की जे जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अखत्यारीत येतं. त्या ठिकाणी त्यांनी कमीत कमी 20,000 ब्रासच्या वरती उत्खनन केलेलं आहे. अच्छा, म्हणजे हे शासनाची सरळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा चुकीच्या पद्धतीने ही फसवणूकच आहे आणि संबंधित इंगळे सर यांनी त्या घटनास्थळीचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलला सादर केलेले आहेत. या माध्यमातून आता तुमची काय अपेक्षा आहे की काय व्हायला पाहिजे? आमचं एकच म्हणणं आहे की सोयगाव तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तहसीलदार साहेबांनी आम्हाला लिखित आश्वासन दिलं आहे. 3 जून 2026 रोजी आम्ही ज्यावेळेस 4 तारखेला उपोषण सोडलं त्या दरम्यान, तर त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की आम्हाला 15 दिवसाचा पुन्हा कालावधी द्या. आम्ही 15 दिवसामध्ये संबंधित ठिकाणी जाऊन तिथे पंचनामे करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करू. अच्छा, म्हणजे आश्वासनवर आश्वासन, म्हणजे तारीख पे तारीख, जसं त्याच पद्धतीने माननीय इंगळे भाऊ आणि शिंदे सर यांना ही तारीख पे तारीख दिली जाते. आज 15 दिवस होऊन उलटूनही त्यांच्या अर्जावर किंवा उपोषणावरती कोणतीही कारवाई झालेली नाही, दिसत नाहीये. आणि यांनी वेळोवेळी मंत्रालयाचे सचिव कार्यालय असेल किंवा बरेचसे मुंबईचे जे काही मंत्रालय आहे या ठिकाणीही स्वतः या 2 व्हीलरवरतीही जाऊन तिथं त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की ती अतिशयोक्ती किंवा या कामासाठी ते किती झोकून देत आहे स्वतःला. या त्यांच्या शरीराने जरी साथ दिली नसली तरी त्यांची आत्मीय शक्ती, त्यांचा आत्मविश्वास आणि त्या गोष्टी करण्याची जिद्द या त्यांच्या कार्यातून दिसत आहे. अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु या संबंधित गोष्टीसाठी काही भरारी पथक काही नेमण्यात आलेले आहे का? ते आम्हाला सांगतात भरारी पथक नेमलेले या अधिकारी कर्मचाऱ्यांचे नंबरही देतात, परंतु त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे नंबरच बंद असतात. आणि ज्या वेळेस आम्ही त्यांना जीवावर बेतून काही वेळेस आम्ही विचारणा करण्यासाठी वाळू वाहतूक ज्यावेळेस होतीये, मुरुम वाहतूक ज्यावेळेस होतो त्यावेळेस विचारणा करण्यासाठी मी माझी 2 व्हीलर बऱ्याच वेळेस त्यांच्या आयसर समोर गाडी आडवी लावून देखील विचारणा केली आहे, तरी यांना 1-1 घंट्याचा वेळ देऊन देखील अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचत नाही. मी महसूल प्रशासनावर अजून एक जबाबदारीने बोलणारे आरोप करणारे की मी 2022 मधून बसून जो संघर्ष करत आहेत त्यावेळेस पासून की मी जो माझा आवाज दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझ्यावर आतापर्यंत त्यांनी 2 खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. अच्छा, पहिला गुन्हा जो होता त्यावेळेस त्यांनी माझ्यावर आरोप करताना सांगितलंय वाळू माफियाला हाताशी धरून की संदीप इंगळे यांनी वाळू माफियाला लाथाबुक्क्याने मारलं. अच्छा, परंतु माझी कंडिशन अशी आहे की मी पायही उचलू शकत नाही. आणि दुसरा आरोप असा केला की इथे एक कर्मचारी होते ते रिटायर काय होत नाही, तर त्यांनी माझ्यावर आरोप केला की संदीप इंगळे यांना आर्थिक व्यवहार आम्ही पैसे दिलेत. परंतु ज्यावेळेस त्यांनी मला पैसे दिल्याचा ते आरोप करतायत त्याच वेळेस माझे अपेंडिक्स फुटलेलं होतं 2022 मध्येच. आणि त्याच वेळेस मी विघ्नहर्ता हॉस्पिटल या ठिकाणी
ऍडमिट होतो 8 दिवस. आणि यांनी संगनमताने, मी जबाबदारीने बोलतो की पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी मिलीभगत करून कुठंतरी जो कोणी भ्रष्टाचाराचा आवाज उचलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नक्की करतायत. हे का होत आहे? कारण की जर त्यांचा आवाज नाही दाबला तर त्यांचं पितळ उघडं पडणार, आणि पितळ जर उघडं पडणार तर त्यांची प्रॉपर्टी कशी कमावतील हो. अच्छा, म्हणजे संबंधित तुम्ही जो प्रकरण म्हणताय तर त्याच्यात कोणत्या पद्धतीने हस्तक्षेप केला जात आहे? आता ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे ना त्या ठिकाणाहून ते ज्या कंपनीला जे ठेका दिलेला असतो त्या कंपनीचेच लोक आम्हाला नंतर इथून आम्ही तक्रार केली की त्या कंपनीवाल्यांचे आम्हाला फोन येतात की तुम्ही ह्या कंपनी, म्हणजे तुम्हाला एखादी कंपनीचं नाव सांगता येईल? हो, आत्ताच आम्ही ज्यावेळेस आम्ही तक्रार दाखल केली तर त्यावेळेस आम्हाला कल्याण टोल जी इंदोरची कंपनी सांगतायत तर त्या कंपनीतून एका व्यक्तीचा फोन आला. नाव त्यांचं काहीतरी वाहक म्हणून काहीतरी नाव आहेत बहुतेक कदाचित. त्यांनी मला सांगितलं मला तुम्हाला भेटायचंय. मग मी म्हटलं बाबा ठीक आहे, मी या सोयगावलाच आहे. ती इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांसोबत झालेलं आहे म्हणे, तुमचं काय असेल ते सांगा. परंतु आम्हाला कोणतीही अपेक्षा नाहीये की माझा एकच उद्देश आहे की सोयगाव तालुक्यातून जास्तीत जास्त महसूल ज्यावेळेस शासनाला जमा होईल तोच पैसा आम्हाला गोरगरिबांना परत मिळेल. अच्छा, म्हणजे एकंदरीत हा जो गोर खनिज उत्खनन जो प्रकरण आहे तर या संदर्भात जी लिमिटेशन, जी मर्यादा दिलेली आहे तर ती संबंधित त्यांनी जी कल्याण टोल नावाची जी कंपनी सांगितली किंवा इतर कोणत्याही कंपनी असतील यांच्या माहितीने त्यांनी जी काढलेली आहेत त्या संदर्भात त्यांनी त्या अधिकाऱ्यांना ही माहिती विचारणा केलेली आणि ते त्यांच्याकडनं किंवा तहसीलदार कार्यालयाकडनं किंवा तहसीलदार साहेबांकडनं ती तक्रारीचं निवारण न झाल्यामुळे आजही त्यांना ती प्रतीक्षा आहे की त्यांना तो न्याय मिळवून द्यावा. पुढील आपण चर्चा करूया दिलीप शिंदे सरांशी. तर दिलीप सर, आपल्याला या प्रकरणामध्ये कोणता अनुभव आला किंवा तुमचे नेमकं तक्रारी कोणत्या कोणत्या आहेत? आम्ही तक्रारी 2022 पासून करतोय. आम्ही मंत्रालयामध्ये गेलो होतो त्यावेळेस तत्कालीन महसूल मंत्री होते चंद्रकांत दादा पाटील, यांनाही आम्ही निवेदन पाठवली होती. परंतु त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्तांनी कोणतीच कारवाई केली नाही आणि आतापर्यंत आमचा संघर्ष सुरू आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जे भ्रष्टाचाराला खतपाणी घालताय, तहसीलदार असो, नायब तहसीलदार असो, तलाठी असो, जे कोणी असेल यांच्या पगारामधून तो महसूल वसूल करण्यात यावा. आणि हा एवढा मोठा स्कॅम आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला एवढा मोठा स्कॅम आहे. म्हणजे तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे, विशेष करून यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे आणि त्या पुरावाच्या आधारे त्यांनी समोर त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो पुरावा दिलेला आहे, सादर केलेला आहे. तरी पण आपल्या ज्या मागण्या आहेत, जे काही कारवाईची आपण मागणी करत आहेत तर ती पूर्ण झालेली नाही. तर मग आता इथून पुढं जर समजा शासनाकडनं तुमच्या या म्हणण्यावर तक्रारीवरती काही मार्ग निघाला नाही तर मग आपले पुढचे पाऊल काय असणार आहे? आम्ही मंत्रालयात आत्मदहन करणार. 15 दिवसामध्ये जर यांनी कारवाई नाही केली, आता 15 दिवस तर झालेले, आम्ही त्यांना 15 दिवस शिल्लक दिलेले, ते फक्त पाणी पडण्याची वाट बघताय. पाणी पडल्यानंतर थोडं पिकही झाल्यानंतर मग ते काय म्हणते, आता पाऊस पडला म्हणजे ते जो झालेला आहे एक्स्ट्रा उत्खनन जे झालेलं आहे ते दबून जाईल. अच्छा, तर आम्ही त्यांचे 15 आणि आमचे 15 असे 30 दिवस त्यांना दिलेले. त्याच्यानंतर आम्ही 100% मंत्रालयात आत्मदहन करणार. हे जे उत्खनन करताचे जे सबूत आहे किंवा पुरावे आहेत हे ऑटोमॅटिक पावसाळा सुरू झाला तर ऑटोमॅटिक ते नष्ट होतील असं त्यांची मानसिकता आहे. आणि संबंधित जे तक्रारदार आहेत तर त्यांचं कुठंही यांनी मनाशी गाठ मारलेली आहे किंवा त्या तक्रारीच्या जोपर्यंत आम्हाला पूर्ण उत्तर किंवा ते कारवाई होत नाही, त्या गोष्टीवरती तो आळा बसत नाही, तोपर्यंत हे चैनशीर बसणार नाही आणि मंत्रालयापर्यंत यांची आत्मदहन करण्याची पण पुढची तयारी आहे, पुढची पाऊल आहे. तर मुंबई आउटलुकच्या चॅनलच्या माध्यमातून, श्रोत्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगेल की लवकरात लवकर या प्रकरणी लवकरात लवकर काहीतरी मार्ग निघावा आणि याच्या जे काही भ्रष्टाचारी असेल किंवा जे काही उत्खनन माफिया असेल यांच्यावरती लवकरात लवकर आळा मिळव. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे? शासनाने ETS मार्फत गौण खनिजाची मोजणी केली पाहिजे. अच्छा, त्याच्यामध्ये पूर्ण भ्रष्टाचाऱ्यांचा मोकळा होईल. हे देता 100 ब्रास 200 ब्रासची रात्री बेरात्री म्हणजे 24 घंटे डंपर चालताय. नंबर असतात 4 डंपरांची, चालताय 12 डंपर. हायवा
पण नक्कीच आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे की तुम्ही एवढं मोठं डेअरिंग करताय आणि खरंच तुमचं शौर्य वाखाणण्याजोगं आहे की तुम्ही फक्त दोन लोकांनीच या सगळ्या तक्रारीचा हे करून ठेवलेलं आहे, एक बांधणी करून ठेवलेली आहे आणि जोपर्यंत त्यांना शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच असेल. तर मुंबई आउटलुककडनं यांच्या या शौर्याला, यांच्या लढ्याला पूर्ण सल्यूट आहे. तर मी विवेक चौधरी, सोयगावमधून धन्यवाद. थँक्यू.